नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर मित्रांनो बघा, मुंबई उच्च न्यायालयामध्ये मेगा भरती निघालेली आहे। तर यामध्ये शिपाई, हमाल, फराश या पदांसाठी 800च्या वरती जागा निघालेल्या आहे। परंतु या ठिकाणी बघा, या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेले आहे की 7वी पास तुम्हाला असावे लागते आणि या ठिकाणी 7वी पासची मार्कलिस्ट बघा या ठिकाणी मागितलेली आहे। तर बहुतेक मुलांकडे बघा या ठिकाणी 7वीची मार्कलिस्ट अवेलेबल नाही आहे आणि आपल्यापैकी कोणीही ती मार्कलिस्ट जवळ ठेवत नाही किंवा त्याला इतके इम्पॉर्टन्स देत नाही। कारण की बघा 7वीची मार्कलिस्ट बघा कोणाच ठिकाणी कामी पडत नाही असे आपला समज असल्यामुळे आपण ते सांभाळून ठेवत नाही। कोणी ठेवतात पण मॅक्झिमम मुलं ते सांभाळून ठेवत नाही। तर ज्यांच्याजवळ 7वीची मार्कलिस्ट नाही त्यांनी नेमके करायचे काय? तर बघा या ठिकाणी याआधी बघा याआधी पण शिपायाची भरती जेव्हा झाली होती तर 7वीची मार्कलिस्ट मागण्यात आली होती आणि त्या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांनी काय केले होते बघा, तर त्यांना वाटले की आपण या ठिकाणी डुप्लिकेट मार्कलिस्ट देऊन देऊया। या ठिकाणी डुप्लिकेट बनवून तर खूप साऱ्या मुलांनी डुप्लिकेट मार्कलिस्ट बनवून दिली होती। परंतु त्यांचे सिलेक्शन झाल्यानंतर जेव्हा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची वेळ आली होती तर त्यांच्यावर बघा पोलीस केस देखील झाली होती आणि यासाठी त्यांना न्यायालयीन कारवाईच्या समोर देखील जावे लागले होते आणि खूप साऱ्या मुलांना या ठिकाणी जेलमध्ये देखील जावे लागले होते। तर ही सर्व गोष्टीपासून जर तुम्हाला या ठिकाणी दूर राहायचे असेल तर या ठिकाणी बघा तुम्हाला नेमके काय करायचे ते आपण डिटेलमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की तुमच्याकडे जर 7वीची मार्कलिस्ट नसेल तर नेमके करायचे काय। तर आणि सोबत बघा या ठिकाणी चारित्र्य प्रमाणपत्र देखील मागितलेले आहे। तरी चारित्र्य प्रमाणपत्र कोणाचे आणि कसे घ्यावे हे देखील तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। सोबत बघा तुम्हाला तुमचा शिपाई पदभरतीसाठी सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न काय राहणार आहे हे देखील माहिती तुम्हाला देणार आहोत। बघा या ठिकाणी ज्यांना बघा या ठिकाणी किती पदे आहे, टोटल पदे बघू शकता। मुंबई उच्च न्यायालयामध्ये 547 जागा आहे। नंतर नागपूर खंडपीठामध्ये 110 जागा आहे। औरंगाबाद खंडपीठामध्ये 114 जागा आहे। 194 जागा आहे। भरपूर शिपायाच्या या ठिकाणी जागा निघालेल्या आहे। तर या ठिकाणी सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी या ठिकाणी शिपाई म्हणून लागण्याची, हमाल, शिपाई, फराश म्हणून लागण्याची। आणि या ठिकाणी बघा याचा सिलेबस बघा सेम जो आपला क्लर्कसाठी राहणार आहे सिलेबस तोच सिलेबस याच्यासाठी राहणार आहे। मराठी, इंग्लिश, मराठी, कम्प्युटर, इंग्लिश वगैरे, नंतर सामान्य ज्ञान वगैरे सर्व काही याच्यामध्ये देखील विचारले जाणार आहे। फक्त यामध्ये फरक आहे तो याचा की यामध्ये तुमचा पेपर जो आहे तो 30 मार्कासाठी राहणार आहे आणि क्लर्कसाठी जो पेपर राहतो तो 90 मार्काचा राहतो। फक्त इतकाच यामध्ये फरक आहे, बाकीचा सर्व सिलेबस सेम आहे। ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न या ठिकाणी राहणार आहे। नंतर शारीरिक क्षमता या ठिकाणी 10 मार्क गुण राहणार आहे, त्याच्यासाठी मुलाखतीसाठी 10 गुण राहणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला जर शिपाई म्हणून लागायचे असेल तर आपण यासाठी स्पेशल कोर्स लॉन्च केलेला आहे। फक्त आणि फक्त तुमच्यासाठी या ठिकाणी स्पेशल कोर्स लॉन्च केलेला आहे। 200 रुपयामध्ये या ठिकाणी तुम्हाला पेड ग्रुपमध्ये या ठिकाणी ॲड केले जाणार आहे। सर्व काही नोट्स तुम्हाला दिले जाणार आहे आणि आपण ज्या नोट्स दिल्या त्या जर तुम्ही 100% चांगल्या प्रकारे त्याचा अभ्यास केला तर 100% तुमचं या ठिकाणी 30 पैकी तुम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त गुण घेऊ शकता। 25च्या वरतीच गुण तुम्ही घेऊ शकता। 100% तुमचं सिलेक्शन होऊ शकते। तर ज्यांना हा कोर्स घ्यायचा आहे त्यांनी या ठिकाणी बघा तुम्हाला नंबर सांगून देतो। तर ज्यांना हा कोर्स घेत आहेत त्यांनी 9284307184 या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा। आपला कोर्स ज्यांनी घेतला त्यांना फायदा झालेला आहे। खूप साऱ्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे। तर फक्त 200 रुपये प्राईस ठेवण्यात आलेलं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना परवडेल अशाच या रेटमध्ये ठेवलेलं आहे। तर या ठिकाणी बघा जागा भरपूर आहे, त्यामुळे सिलेक्शनचे चान्सेस या ठिकाणी भरपूर आहे। तर आता बघूया या ठिकाणी बघा 7वीची मार्कलिस्ट तुमच्याकडे मागण्यात आलेली होती। तर याचं काय पर्याय आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवून देतो। बघा शिपाई, हमाल, फराश या पदासाठी इयत्ता 7वीमधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे। शिपाई, हमाल, फराश पदासाठी जर उमेदवार इयत्ता 7वीची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि तिच्याकडे इयत्ता 7वीचे गुणपत्रक नसेल, समजा तुम्ही 7वी उत्तीर्ण परंतु तुमच्याकडे त्याचे गुणपत्रक नाही आहे, मार्कलिस्ट नाही आहे आणि तुमच्याकडे त्याच्या पुढील 7वीच्या पुढील जे उच्च अर्हता आहे जसे 8वी, 9वी, 10वी, 12वी
इत्यादीचे जर गुणपत्रक तुमच्याकडे असेल तर ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला काय करायचे आहे की 7वीचे गुणपत्रक नाही असे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे आणि तो पर्याय निवडल्यानंतर बघा तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन इयरपासून डिटेल एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये नमूद करायचे आहे. अशा प्रकरणामध्ये इयत्ता 7वीसाठी काल्पनिकरित्या एकूण 100पैकी 50% गुण प्राप्त अशी नोंद होईल. तर तुम्हाला या ठिकाणी 100पैकी 50 मार्क आहे असे कन्सिडर केले जाईल, 50% असे कन्सिडर केले जाईल. आणि अशा उमेदवारांना काय करायचे बघा, उच्च शैक्षणिक पात्रता देखील भरणे अनिवार्य आहे. तर तुमचं 7वी नसेल तर तुम्ही 8वी 9वी किंवा 10वी किंवा 12वी कोणतेही या ठिकाणी मार्क तुम्ही त्या ठिकाणी 7वीच्या जागी भरू शकता. आणि जर उमेदवाराकडे इयत्ता 7वीच्या पुढील उच्च अर्हता नसेल किंवा त्याच्याकडे इयत्ता 7वीचे गुणपत्रक नसेल तर त्याचा संगणक प्रणालीद्वारे स्वीकृत केले जाणार नाही. पण तुमचं बघा 7वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि तुमच्याकडे 7वीची मार्कलिस्ट नाही आहे, तुमचं उच्च शिक्षण झालेलं नाही, 7वीच्या वरचं शिक्षण झालेलंच नाही, तर तुम्हाला या ठिकाणी 7वीचीच मार्कलिस्ट लावणे गरजेचे आहे. जर तुम्ही ते लावली नाही तर तुमचा या ठिकाणी अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. तर बघा तुमचा डाऊट या ठिकाणी सॉल्व झाला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर बघा ज्यांना आपला कोर्स घ्यायचा आहे त्यांनी नंबर दिलेला आहे आपण या ठिकाणी स्टार्टिंगला आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील नंबर दिलेला आहे. तुम्हाला स्पेशल ग्रुपमध्ये देखील ॲड केले जाणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही चर्चा देखील करू शकता सर्वांसोबत. जे ग्रुपमध्ये मेंबर राहणार आहे त्यांच्यासोबत तुम्हाला डेली टार्गेट्स दिले जाणार आहे, डेली क्विजेस दिले जाणार आहे, PDF कोर्स दिले जाणार आहे. तर शिपाया संबंधित सर्व काही माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे. 100% तुमचं सिलेक्शन होईपर्यंत या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे फक्त 200 रुपयामध्ये. तर ज्यांना कोर्स आहे त्यांनी मेसेज करा 9284307184 वर. तर बघा चारित्र्य प्रमाणपत्र देखील आपण बघून घेऊया. चारित्र्य प्रमाणपत्राबद्दल काय माहिती आहे तर या ठिकाणी बघा चारित्र्य प्रमाणपत्राचा फॉर्मेट या ठिकाणी दिलेला आहे. फॉर्म A चारित्र्य प्रमाणपत्र. तर नेमके हे तुम्हाला कोणाकडून घ्यायचे आहे तर बघा चारित्र्य प्रमाणपत्रामध्ये नेमकं तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला ते ओळखतात तुमचं वर्तवणूक चांगलं आहे, चारित्र्य चांगलं आहे, फक्त इतकं माहीत पडण्यासाठी हे चारित्र्य प्रमाणपत्र असतं. तर हे तुम्हाला बघा कोणाकोणाकडून घ्यायचे आहे तर तुमच्या मित्राकडून किंवा नातेवाईकाकडून घेणे बिलकुल टाळून द्या. नातेवाईकाकडून तर हे प्रमाणपत्र कोणाकडून घेऊ नका, कारण की नंतर प्रॉब्लेम जाऊ शकतो. मित्राकडून एकदा घेतले तर चालेल पण नातेवाईकाकडून घेऊ नका. किंवा तुमच्या एरियातील जे नगरसेवक वगैरे राहतात या ठिकाणी तहसीलदार किंवा एखादी गव्हर्नमेंट ऑफिसर वगैरे राहतात त्यांच्याकडून तुम्ही हे प्रमाणपत्र घेऊ शकता. किंवा तुमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलकडून देखील तुम्ही हे प्रमाणपत्र घेऊ शकता. त्यांचे सही, नाव, व्यवसाय पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक सर्व काही टाकून या ठिकाणी तुम्ही हे प्रमाणपत्र तयार करून घेऊ शकता आणि ते अपलोड करू शकता. तर त्याला माहिती सर्वांना आवडली असेल तर लाईक नक्की करा. अशाच प्रकारच्या व्हिडिओसोबत आपण पुढे देखील भेटूया. तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ देखील लाईक करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.